नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ चंदगड तालुका रासायनिक खते व कीटकनाशक विक्रेते असोसिएशनच्या वतीनं महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्र 27 एप्रिल 2026 पासून बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीत विक्रेत्यांच्या व्यवसायातील वाढत्या अडचणी, नियमांमधील गुंतागुंत तसेच प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली आहे. राज्यभरातील संघटनांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातही एकजुटीनं भूमिका देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन परिस्थितीची जाणीव करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरचे निवेदन कृषी अधिकारी यांना देतेवेळी अध्यक्ष सचिन पाटील, वसंत पाटील, मनोहर पाटील, रामचंद्र बामणे, संदीप कोकरेकर, नारायण गिलबिले, सुभाष चव्हाण, सौरभ कोले, लक्ष्मण बंबर्गीकर व विलास पाटील उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांच्या अडचणी दूर करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असा इशारा देण्यात आला आहे.